नमस्कार मित्रांनो मैत्रिणींनो, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. वेलकम टू आवर यूट्यूब चॅनल द ट्रेंडिंग स्कॅल्पर. या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो. काल मागचे 2 दिवस आपण आपल्या ट्रेडचे व्हिडिओ टाकले. पहिल्या दिवशी 450 रुपये प्रॉफिट, दुसऱ्या दिवशी ऑलमोस्ट 2900 रुपये प्रॉफिट. 2800 रुपयामध्ये काय काय करू शकतो आपण, मी सर्व तुम्हाला सांगितलं. 2800 रुपयामध्ये तुमची लाईफ बदलू शकते, मी तुम्हाला सांगितलंय मित्रांनो. कशी बदलू शकते, तुम्ही तो पाहिला नसेल व्हिडिओ तर पुन्हा एकदा जाऊन बघा मित्रांनो. आपण स्टॉक मार्केटमध्ये करताना जेव्हा मार्केटमध्ये नवीन येतो तेव्हा तो सुरुवातीला काय करतो, डायरेक्ट ही स्ट्रॅटेजी युट्यूबवर आजकाल चाललंय काय, इंस्टाग्राम शॉर्ट्स, युट्यूब शॉर्ट्सवर चाललंय काय की ही स्ट्रॅटेजी लावा 50% रिटर्न, ही स्ट्रॅटेजी लावा 120% रिटर्न, ही स्ट्रॅटेजी लावा करोडपती व्हा. अरे पण स्ट्रॅटेजीच्या अगोदर आम्हाला चार्ट तर सांगा. चार्ट काय, हा ग्रीन कॅन्डल काय, रेड कॅन्डल काय, हे जे टेक्निकल अनालिसिस आहे म्हणजे नेमकं काय हे तर सांगा आम्हाला. स्ट्रॅटेजी हे इंडिकेटर वापरा, असे सपोर्ट रेजिस्टन्स लाईन वगैरे. अरे पण ती ग्रीन काय, रेड काय, ही कॅन्डल आम्हाला एक्सप्लेन करा. ती छोटी कॅन्डल का बनते, एक मोठी कॅन्डल का बनते, ऑर्डर कशा प्लेस केल्या जातात, त्या प्राइस मूव का होता, एवढं बेसिक नॉलेज तर अगोदर सांगा आम्हाला. मित्रांनो, आपण ते आपलं युट्यूब चॅनल एक फॅमिली युट्यूब चॅनल आहे. आपला भाऊ आहे, तुम्ही माझे भाऊ आहे, माझे बहिणी आहेत, तुम्ही माझे मित्र आहे, तुम्ही माझ्या मैत्रिणी आहे. आपण ते चूक करायची नाहीये मित्रांनो. आपण बेसिक पासून सुरू करायचंय, छोट्या छोट्या गोष्टी शिकत जायच्या, नंतर आपण अपग्रेड करत 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 एक एक्सपर्ट लेवलला जाऊया मित्रांनो. पण सुरुवात ही ए पासूनच सुरू करावी लागते. डायरेक्ट जी वर उडी मारली तुम्ही तर तुम्ही समजून घ्या जी पे एल लग जाता है. तुम्ही ए पासूनच सुरू करा मित्रांनो, आणि आपण सोबत मिळून करूया. तुम्ही या मित्रांनो, पुढे कंटिन्यू करूया. आज आपण चार्ट बघणार आहे. चार्ट मध्ये ग्रीन कॅन्डल काय, रेड कॅन्डल काय, डोजी कसे फॉर्म करते, मोठी कॅन्डल का होते, एक छोटी कॅन्डल का होते, एक पूर्ण काडीसारखी काय होते, तिचा ताकदच काय नाही राहत, कोणती कॅन्डल स्ट्रॉंग आहे, कोणती कॅन्डल वीक आहे, सर्व गोष्टींचा आज आपण अभ्यास करणार आहे मित्रांनो. पुढे फक्त 2 ते 3 मिनिट द्या, वेळ वाया न घालवता आपण डायरेक्ट चार्टवर जाऊया मित्रांनो. हा आपला सगळ्यांचा फेवरेट बँक निफ्टीचा चार्ट आहे. ह्याच्या तुम्हाला रेड ग्रीन कॅन्डल आणि हा जो पूर्ण चार्ट दिसतोय ना, हा त्याला आणखी स्क्वीज करून पाहूया. हा जो आहे हा पूर्ण चार्ट, याला म्हणतो आपण कॅन्डलस्टिक पॅटर्न चार्ट म्हणतो, याला कॅन्डलस्टिक चार्ट बोलतो. हा डेचा चार्ट असतो मित्रांनो. डे म्हणजे काय, हा चार्ट वेगवेगळ्या टाईपचा आहे. 1 सेकंडपासून 1 सेकंडचे चार्ट आहेत, 5 सेकंडचे आहेत, 1 मिनिटाचे आहेत, 2 मिनिटाचे आहेत, 1 तासाचा आहे, 1 वीकचा आहे, 1 डेचा आहे, 1 मंथचा आहे, 3 मंथचा आहे, 6 मंथचा आहे, 12 मंथचा आहे. तर असे भरपूर वेगवेगळ्या तुम्हाला जो टाइम पिरियड पाहिजे त्या टाइम पिरियडचा तुम्हाला स्टॉक्स चार्ट मिळेल मित्रांनो. या ज्या मी लाईन मारल्या त्याला सध्यासाठी आपण डिलीट करूया मित्रांनो. हा ॲडव्हान्स आहे, पुढे बघूया याला. आता सध्या आपण हात नको लावायला या गोष्टींना, आणि सध्या याची गरज आहे ना आपल्याला मित्रांनो. फक्त ग्रीन आणि रेड, ग्रीन कॅन्डल आणि रेड कॅन्डल काय असतं, हा बेसिक शिकायचं मित्रांनो. आपल्या डिटेलमध्ये घुसायचं नाही आज. ग्रीन कॅन्डल आणि रेड कॅन्डल म्हणजे काय, आणि या ज्या बारीक काड्या आहेत त्याचा अर्थ काय असतो मित्रांनो, मी तुम्हाला एक बुकवर समजून सांगतो मित्रांनो. सपोज एक स्टॉक आहे, लेट्स से आपल्या चॅनलचा एक स्टॉक आहे, द ट्रेंडिंग स्कॅल्पर. ट्रेंडिंग स्कॅल्परचा एक स्टॉक आहे. त्यामध्ये त्या स्टॉकची किंमत सध्या आपल्याला 100 रुपीज आहे. स्टॉक प्राईस कितीला आहे, स्टॉक प्राईस आपली 100 रुपीजला आहे. त्या दिवशी काय झालं, एक दिवस सकाळी सकाळी न्यूज आली पेपरला की स्टॉक्सच्या या कंपनीचा CEO खूप छान आहे, त्याने खूप छान परफॉर्मन्स दिलेला आहे पास्टमध्ये, त्यामुळे कंपनीमध्ये ग्रोथ होण्याची खूप शक्यता आहे. तर ही कंपनी त्या दिवशी स्टॉकची मुवमेंट एका दिवसात 100वरून 120ला गेली इथे, राईट. तर ही झाली आपली ग्रीन कॅन्डल. याला आपण बोलणार ग्रीन कॅन्डल. म्हणजे ग्रीन कॅन्डलची ओपनिंग जी असते ती खाली असते, इथे ओपन होते ग्रीन कॅन्डल. क्लोजिंग जी असते ती वर असते, ठीक आहे. एक्झॅक्टली अपोजिट रेड कॅन्डल. एक दिवस असं कळलं गेलं की कंपनीच्या बॅलन्स शीटमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे, त्यामुळे स्टॉक्स पडला, किंवा त्यामध्ये एक 2-3 मेंबर त्या बोर्डवरून निघून गेलेत, त्यामुळे स्टॉक्स पुन्हा खाली येणार. त्या दिवशी दुसऱ्या दिवशी कंपनी 120वर होती, पुन्हा खाली आली. तिने ऑलमोस्ट त्या दिवशी 90वर क्लोजिंग दिली. म्हणजे काय मित्रांनो, जी रेड कॅन्डल असते तिची ओपनिंग जी असते ती वर असते, क्लोजिंग खाली असते. कोणत्या पण कॅन्डलमध्ये मित्रांनो 4 पार्ट इम्पॉर्टंट राहतात.
एक राहतं ओपनिंग, त्याला आपण चार्टच्या भाषेत म्हणतात ओ. क्लोजिंग त्याला चार्टच्या भाषेत म्हणतात सी. त्याला हाय म्हणजे किती हाय मारला त्याला म्हणतात एच. आणि लो म्हणजे काय एच. म्हणजे OHCL. हा इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा मित्रांनो. म्हणजे काय, एक्झाम्पलवरून समजून घ्या मित्रांनो. ही कॅन्डल आहे, 100ला ओपन झाली, ती वर इथंपर्यंत गेली, इथंपर्यंत 120पर्यंत गेली. पण प्रॉफिट बुकिंग झालं. त्यानंतर ती खाली कॅन्डल जवळपास ऑलमोस्ट 80ला आली. इथे ती क्लोज झाली. खाली क्लोज झाली, वर ओपन झाली. म्हणजे कोणती कलर राहणार तिचा, रेड. वर ओपन, खाली क्लोज. हा 120 काय तिचा हाय, बरोबर. आता तिचा लो कुठे असणार, जेव्हा जिथे क्लोज झाली तिथे लो, बरोबर. आता दुसरा सिनारिओ काय मित्रांनो, कॅन्डल इथे ओपन झाली, इथे ओपन मारला, इथे हाय मारला. म्हणजे कॅन्डल 120ला ओपन झाली, 140ला हाय मारला, पण प्रॉफिट बुकिंग झाली आणि खाली आला. कॅन्डल इथे आली, इथेपर्यंत आली आणि असा कॅन्डल फॉर्म केला. म्हणजे इथे 80पर्यंत गेली मित्रांनो. ती 120पासून 80पर्यंत गेली आणि पुन्हा वर जाऊन तिनं क्लोजिंग फायनली 100ला दिलं. ठीक आहे, 100ला क्लोजिंग दिलं. म्हणजे या कॅन्डलचा ओपनिंग कुठे, 120, इथे ओपनिंग. क्लोजिंग कुठे, 100 म्हणजे सी. ते OC. हाय कुठे मारला, 140. लो कुठे मारला, याला L 80ला मारला. हे झालं रेड कॅन्डलचं. एक्झॅक्टली आता ग्रीन कॅन्डलचं बघायचं मित्रांनो आपल्याला. ग्रीन कॅन्डलचं कसं, ग्रीन कॅन्डल ओपन कुठे होते, खाली होत असते नेहमी. म्हणजे O इथे याचा वरती, इथे तिने क्लोजिंग कुठे दिली, इथे. हाय कुठे मारला, इथे. आणि लो कुठे मारला, इथे. म्हणजे ओपन ही 100ला झाली, तिने हाय 140ला मारला, क्लोजिंग 120ला दिली आणि 80ला लो मारला. म्हणजे इथे ओपन झाली, खाली आली, त्यानंतर वर 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 गेली इथेपर्यंत. इथे आली, प्रॉफिट बुकिंग झाली, इथे येऊन फायनली क्लोज दिलं. म्हणजे ओपन इथे, लो इथे, क्लोजिंग इथे, एच इथे. एक लक्षात घ्या मित्रांनो, जेव्हा तुम्ही स्टॉकमध्ये ट्रेड करता ना, तेव्हा तुम्ही पूर्ण चार्ट नाही बघत. तुम्ही ती पुढची कॅन्डल काय करते तिचं नेचर बघण्याचा प्रयत्न करता. आणि तुम्ही जेव्हा ही कॅन्डलसोबत बोलायला शिकताल किंवा तुम्हाला हळूहळू कॅन्डल लक्षात येईल ना, त्यावेळी तुम्ही सक्सेसफुली ट्रेड करू शकता मित्रांनो. आपण आज बेसिक आहे, आता पुन्हा एक चार्टवर बघून घ्या. पुढे मी चार्टवर सांगतो तुम्हाला भरपूर गोष्टी. मित्रांनो हा बघा, ही ग्रीन कॅन्डल आहे. ग्रीन कॅन्डल म्हणजे मी काय सांगितलं तुम्हाला, ग्रीन कॅन्डल खाली ओपन इथे होते, क्लोज इथे होते वरती, बरोबर. इथे सेम. आता रेड कॅन्डलचं काय सांगितलेलं तुम्हाला, ओपन वर होते, क्लोज खाली होते. सेम इथे. आता ही जी रेड कॅन्डल ओपन इथे होते, क्लोज इथे होते. हे बघा, रेड कॅन्डल इथे क्लोज झाली, त्यानंतर ही ग्रीन कॅन्डल इथे ओपन झाली, तिने हाय मारला इथेपर्यंत आली, त्यानंतर प्रॉफिट बुकिंग झाली आणि क्लोजिंग फायनली इथे दिली. हिने क्लोजिंग इथे दिले, रेड कॅन्डलची ओपनिंग इथे झाली, इथे थोडी वरती गेली, त्यानंतर पुन्हा ही कॅन्डल खाली गेली, त्यानंतर मार्केट पुन्हा रिकवर होऊन हे इथे फायनली क्लोज झालं. एक लक्षात ठेवा मित्रांनो. आता या कॅन्डलला वेगवेगळ्या टाईपचे नाव आहेत मित्रांनो. तर आपण या कॅन्डल नंतर आपण कवर करूया त्या कॅन्डल कोणत्या आहे. आज आपण जास्त हाय डिटेलमध्ये नको जायला. बस एवढं लक्षात ठेवा, आजच्या पुरतं एवढंच ठीक आहे की रेड कॅन्डल आणि ग्रीन कॅन्डल. ग्रीन कॅन्डल म्हणजे काय, रेड कॅन्डल म्हणजे काय, ही बॉडी काय, या बॉडीला काय बोलतो आपण, विक म्हणतो, WICK. आणि छोटा पोर्शन जो आहे सॉलिड पोर्शन, हे बघा आपण या कॅन्डलमध्ये लक्ष देऊया. हा जो पोर्शन आहे याला आपण बोलतो विक, ह्या ज्या दोन काड्या दिसतात याला. आणि हा जो सॉलिड पोर्शन आहे रेड कलरचा, याला आपण बोलतो त्या कॅन्डलची बॉडी. सेम इथेच हे जे ग्रीन कलरचं सॉलिड दिसते ना, त्याला आपण म्हणतो बॉडी. आणि ही जी काडी दिसते त्याला बोलतो आपण विक. म्हणजे आता ही ग्रीन कॅन्डल आहे, मला एक सांगा, याची ओपनिंग कुठे असणार, खाली. इथे याची ओपन केला, त्यानंतर स्टॉक खाली आला, इथेपर्यंत आला, इथून तो पुन्हा हाय मारला याने, इथेपर्यंत गेला आणि इथे येऊन पुन्हा फायनली वरती त्याने क्लोजिंग इथे दिली. एवढं लक्षात ठेवा मित्रांनो. कोणती पण कॅन्डल असेल त्याचं 4 इम्पॉर्टंट पोर्शन राहतो.
किंवा 4 इम्पॉर्टंट याच्यामध्ये डिवाईड केले जाते कॅन्डल. एक ओपन, ओपन, हाय, लो, क्लोजिंग. OH, लो, सी, OHLC, OHLC. लक्षात ठेवा मित्रांनो, पुन्हा पाठ करा. OH, लो, LC म्हणजे ओपन, हाय, लो, क्लोजिंग. आता ही कॅन्डल आहे, ही जी कॅन्डल आहे, ही रेड कॅन्डल, ही रेड कलरची जी कॅन्डल आहे, त्याच्यावर जर तुम्ही पूर्ण एक आपला कर्सर नेला तर हे ट्रेडिंग व्ह्यू सॉफ्टवेअरमध्ये तुम्हाला त्या कॅन्डलचं सर्व सांगतं. ओपन कुठे झाली, 46,568ला ओपन झाली. तिने हाय मारला 46,892चा. त्यानंतर पुन्हा ती खाली गेली, लो मारला. लो कितीचा मारला, 45,970चा. त्यानंतर तिने लो मारला 45,901चा आणि क्लोजिंग तिने 45,970ला दिली. म्हणजे लक्षात घ्या मित्रांनो, कसं झालं, कॅन्डल इथे ओपन झाली बरोबर, कारण रेड कॅन्डल वर ओपन होते, ती वरती गेली. त्यानंतर काहीतरी घडामोडी झाल्या असेल जेणेकरून पुन्हा ती कॅन्डल खाली आली, इथंपर्यंत आली, तिने लो मारला आणि शेवटी फायनली इथे क्लोज झाली कॅन्डल त्या डेची. आपण हा डे चार्ट बघतोय मित्रांनो, हे इथे बघा, हा डे चार्ट बघतोय आपण. बँक निफ्टीचा आपण डे चार्ट बघतोय, निफ्टी बँक 1 डेचा, NSEचा बघतोय. अशा पद्धतीने आपण मित्रांनो एक कॅन्डलसोबत बोलून त्या कॅन्डलचं नेचर काय आहे हे आपण समजू शकतो. हे अत्यंत बेसिक आहे मित्रांनो. आपण इथून पुढे डिटेलमध्ये सर्व गोष्टी शिकणार. फक्त या चॅनलसोबत कनेक्ट राहा. पुन्हा भेटूया मित्रांनो. टाटा, बाय बाय, गुड नाईट. सकाळी पाहत असेल तर गुड मॉर्निंग, दुपारी पाहत असेल तर गुड आफ्टरनून. थँक्यू सो मच मित्रांनो, खूप छान सपोर्ट केला मला. असा सपोर्ट करत राहा. चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, मित्रांसोबत कनेक्ट करा. आपल्याला एक फॅमिली बनवायची आहे मित्रांनो. 1 लाखापासून 30 जुलै 2028पर्यंत 1 करोड कमवायचे मित्रांनो. तुम्ही माझ्यासोबत करा. आत्ताची सुरुवात आहे, लेट कधीच झालेला नसतो मित्रांनो. प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि असाच सपोर्ट करत राहा. एवढा ऑसम सपोर्ट, एवढा छान सपोर्ट अपेक्षेच्या बाहेरचा आहे मित्रांनो. थँक्यू सो मच.